आता अशोक खराच्या जवळ असलेलं चौथं नाव म्हणजे नामकर नावारे, म्हणजे सुषमा अंधारेंनी ज्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी एका नावावर मोठ्या प्रमाणावर जोर दिला आणि ते नाव म्हणजे नामकर नावारे. आता नामकर नावारे हा जगदंब पतसंस्थेचा चेअरमन आहे किंवा त्याचा सर्वेसर्वा आहे. आता या जगदंब पतसंस्थेबद्दल तुम्ही संगमनेर भागात, सिन्नर भागात, शिर्डी भागात जर नीटपणे चौकशी केली किंवा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही चर्चा कायम ऐकायला मिळेल की जगदंब पतसंस्था ही अनेक नेत्यांचे, म्हणजे त्यामध्ये वरिष्ठ नेते सुद्धा आहेत, त्यांची नावं सुद्धा माझ्यापर्यंत आली आहेत. ती नावं आपण घेणार नाहीत कारण की आपल्याकडे त्याबद्दल काही पुरावे नाहीत. पण या भागामध्ये अशा चर्चा कायम होत असतात की मोठमोठ्या नेत्यांचे, वरिष्ठ नेत्यांचे काळे पैसे या जगदंब पतसंस्थेच्या माध्यमातून नामकरण आवारे हा व्हाईट करून देत होता. आता त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. आता या फक्त चर्चा आपल्या कानापर्यंत आल्यात, पण वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून मी क्रॉस चेक करून या गोष्टी बघितल्या तर या चर्चा या भागात सगळीकडे होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळं काळा पैसा पांढरा कसा करायचा याचा एक्सपर्ट माणूस अशोक खरातनं त्याच्या जवळ बाळगला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.